नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मागचा आजचा म्हणजे 3 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय अस्मिता सचिनला धरून खूप ओरडत असते आणि म्हणत असते की तू मला उत्तर दे, का उत्तर दे मला, की तू असं सगळं का केलं म्हणून. आता सगळेजण तिला सावरायला लागतात की अस्मिता शांत हो, शांत हो म्हणून. आणि अस्मिता म्हणत असते सचिनला, तू हे सगळं का केलं याचं मला उत्तर दे. सायली म्हणते, अस्मिता ताई मला मान्य की तुम्हाला खूप राग येतोय, पण अहो बाळाचा तरी विचार करा म्हणून. आता सायली तिच्या हातात पाण्याचा ग्लास देते. अस्मिता जोरात तो ग्लास भिरकावून देते आणि म्हणते की नकोय मला पाणी, मला फक्त तू उत्तर दे असं म्हणत असते. अस्मिता खूप हायपर झालेली असते आणि अतिशय रडत असते. आता हे सगळं होत असताना अस्मिता अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. अस्मिता म्हणत असते सायलीला की सायली यापेक्षा ना मला विष आणून दे, विष, म्हणजे ना हा सचिन त्याच्या गर्लफ्रेंडकडे जायला मोकळा, असं अस्मिता म्हणत असते. आता प्रतापराव आणि कल्पनाताई यांना खूप वाईट वाटत असतं त्यांच्या मुलीची अवस्था बघून. सचिन म्हणत असतो की अगं अस्मी, हे असं काय बोलतीस तू, अगं प्लीज मला माफ कर ग, अगं तसं काही नव्हतं ग, तुझं गैरसमज होतोय ग. आणि पुढे सचिन म्हणतो की अगं माझ्याबरोबर जी मुलगी होती ना, ती मुलगी फक्त माझी कलिग होती. आता हे म्हणल्यानंतर अर्जुन इतक्या सटकन सचिनच्या कानाखाली देतो की बस, आणि म्हणतो की काय बोललास तू, बोल ना परत, तू काय बोललास, बोल ना, कोण होती ती मुलगी, कलिग होती तुझी, बोल ना, असं म्हणून आता अर्जुन अगदी त्याचा शर्ट पकडतो आणि त्याला जोरात मुस्कटीत देतो. आणि पुढे म्हणतो की आत्तापर्यंत मी गप्प बसलो होतो, कारण मला वाटलं होतं की तू स्वतःहून अस्मिता ताईला कबुली देशील म्हणून, पण नाही, तू तर ना, अरे जो माणूस परत परत एकच चूक करतो ना, तो कधीच सुधरू शकत नाही, असं अर्जुन सचिनला म्हणत असतो. आता प्रतापराव, कल्पनाताई, अस्मिता, सायली सगळे जर बघत राहतात अर्जुनकडे. अर्जुन पुढे म्हणतो की मी तुला एक चान्स दिला होता, मी तुला सांगितलं होतं की तुझं हे अफेअर आत्ताच्या आत्ता बंद झालं पाहिजे म्हणून. आता हे कळल्यानंतर घरच्यांना लक्षात येतं ना की म्हणजे अर्जुनला हा सगळा प्रकार आधीच माहिती होता म्हणून. अर्जुन त्याच्या अंगावर उरलत असतं की तू मला प्रॉमिस दिलं होतंस ना, बोल, दिलं होतंस ना मला प्रॉमिस, मग तू काय केलंस. आता सचिन फक्त अर्जुन अर्जुन म्हणत असतो. आता इकडे अर्जुन म्हणत असतो की तू काय केलंस, काहीच नाही, परत तेच तू करत राहिलास. आता प्रतापराव म्हणतात, म्हणजे अर्जुन तुला हे सगळं माहीत होतं तर. आता हे बोलल्यानंतर अर्जुन गप्पच बसतो, त्याच्याकडे उत्तर द्यायलाच नसतं. अस्मिता म्हणते, सांग ना अर्जुन, तुला हे सगळं माहिती होतं तर. अर्जुन म्हणतो, हो मला हे सगळं माहिती होतं म्हणून. आता हे ऐकल्यानंतर अस्मिताला तर आणखीन खूप वाईट वाटायला लागतं. कल्पनाताई म्हणतात, तुला हे सगळं माहिती होतं तरीही तू आमच्यापासून लपवून ठेवलंस, असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो, हो मी काही दिवसांपूर्वी सचिनला एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलीला किस करताना बघितलं होतं, असं हे सगळं जे आहे तर तो अर्जुन खाली मान घालून सांगत असतो. आता इथे ना जबरदस्त सगळ्यांचे चेहरे दाखवले आहेत. पुढे प्रतापराव म्हणतात, आणि तुला हे सगळं आम्हाला सगळ्यांना सांगू असं सुद्धा वाटलं नाही. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन तुला सगळं माहिती असून सुद्धा तू गप्प का राहिलास म्हणून. आता अर्जुन पटापट बोलतच नाही की हे सगळं ते अस्मिताच्या त्याच्या तब्येतीसाठी केलं म्हणून. पुढे कल्पनाताई त्यालाच ओरडतात की अरे हा सगळा तुझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न होता ना, मग तरीसुद्धा तू सचिनला असं सोडून का दिलंस, सांग ना अर्जुन, तू असं सचिनला का सोडून दिलंस म्हणून. आता कल्पनाताई खूप रडायला लागतात आणि आपण आता लगेच दुसरा सीन इथे दाखवलेला आहे. ही प्रिया जी आहे ना, तर ती महिपतपर्यंत पोचलेली असते. आता महिपतकडे जाते. महिपत तर झोपलेला असतो. आता महिपत झोपलेला असताना त्याच्यासमोर चुटकी वाजवून त्याला उठवत असते. आता महिपत असतो पूर्ण झोपेत आणि आता महिपत थोडेसे डोळे उघडतो, त्याला दिसते प्रिया. महिपत म्हणतो, झोपेसुद्धा चिचुंद्री दिसतीये. प्रिया म्हणते, हो अण्णा सर जागे व्हा, मुश्किलने हा पत्ता शोधून काढलाय मी, तो नागराज काका यायच्या आधी आपल्याला बोलायला हवं. महिपत म्हणतो, ए चिचुंद्रे, तुझ्यावरती ना मला काडी मात्र सुद्धा भरोसा नाहीये, कळलं ना. मग प्रिया म्हणते, आणि नागराज काकांवरती आहे का, मग ते इथे कधीही येऊ शकतात आणि कदाचित ते साक्षीलाही अडकवतील असं प्रिया म्हणत असते. आणि पुढे प्रिया म्हणते की हे बघा अण्णा सर, साक्षीलाही मीच वाचवू शकते आणि तुम्हालाही अण्णा सर ना त्या नागराज काकापासून फक्त मीच वाचवू शकते. त्यावर लगेचच महिपत म्हणतो, वा 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 वा, काय मस्त जोक सांगितलंच ग तू. आता महिपत लगेच उठून बसतो, म्हणजे प्रयत्न करत आणि म्हणतो, आता मी पण तुला एक जोक सांगतो. इकडे एक जंगल होतं, जंगल, आणि तिथं ना एक भलं मोठा हत्ती असतो. प्रिया म्हणते, मी खोटं बोलते असं वाटतंय तुम्हाला, एवढे कष्ट करून त्या साक्षीचा निरोप घेऊन आले मी इथपर्यंत आणि तुम्हाला काहीच वाटत नाही. आता मग महिपत म्हणतो, म्हणजे त्या नाग्याने साक्षीचा पण पत्ता दिला तुला. तर प्रिया म्हणते, तुमचा नाग्या तुमचं कोणतंच सिक्रेट ठेवत नाहीये, मी तुमच्या टीममधली ना, म्हणून हे तुम्हाला मी दाखवायला घेऊन आले, असं म्हणून प्रिया तिच्या हातामधला
तो व्हिडिओ जो आहे ना साक्षीकडून तिने बनवून घेतलेला तो महिपतला दाखवत असते. त्यात ती म्हणत असते की कुणीतरी मला जीव मारण्याची धमकी देते आणि ती व्यक्ती कोण आहे मला माहीत नाही, फक्त मला प्रियामुळे मी या सगळ्यातून वाचले. हा जो काही तिने व्हिडिओ शूट करून आणलेला असतो ना साक्षीचा, तर तो ती महिपतला दाखवते. आता ती महिपतला हा सगळा व्हिडिओ दाखवत असते. आता इथेच लगेच दुसरा सीन दाखवलेला आहे. अस्मिता रडत असते आणि म्हणत असते की मला सचिनने तर फसवलं, पण अर्जुनने सुद्धा फसवलं असं म्हणून आता अस्मिता खूप रडत असते. अस्मिता म्हणते की माझ्या नकळत इतक्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, पण तू मला काहीच कसं नाही रे सांगितलंस अर्जुन असं म्हणून अस्मिता कल्पनाताईंच्या जवळ हातात घेऊन त्यांचं खूप रडत असते आणि सतत म्हणत असते की अर्जुन तू मला का रे नाही सांगितलं. आता अर्जुनला काहीच उत्तर देता येत नाही. सायली म्हणते आपल्या सगळ्यांनाच यांनी अंधारात ठेवलंय म्हणून. आता अर्जुनला लक्षात येतं की सायलीचा पण त्याच्यावरती आता राग असतो. सायली म्हणते तुम्ही खूप मोठी चूक केली त्यांना पाठीशी घालून म्हणून. आता अर्जुन लगेच सचिनची कॉलर पकडतो आणि म्हणतो बघितलं तुझ्यामुळे मला इतकं ऐकून घ्यावं लागतं. मी त्यावेळेस गप्प होतो, म्हणजे मला फक्त त्यावेळेस अस्मिताताई आणि तिच्या बाळाची काळजी वाटत होती, पण माझ्या गप्प राहण्याचा तो इतका मोठा गैरफायदा घेतलाय सचिन असं अर्जुन जो आहे तर तो खूप रागाने सचिनला बोलत असतो. सचिन म्हणत असतो हे बघ अर्जुन, हे बघ तू चिडू नकोस, तू सांगितल्यानंतर मी त्या मुलीला अजिबात भेटलो नव्हतं, पण आज शेवटचं भेटलो हे सांगायला की आपण इथून पुढे आता कधीच भेटू शकत नाही हे सांगायला तिला मी लास्टचं भेटलो. खरंच रे अर्जुन असं सचिन सांगत असतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर लगेचच अस्मिता म्हणते हो परत नाही भेटायचं हे सांगायला मिठी मारावी लागते का किस करायला लागतं बोल ना. आता अस्मिता म्हणत असते आणि पुढे म्हणते की सचिन अरे थोडी तरी लाज बाळगा रे, आपलं बाळ ऐकते रे आहे. आणि पुढे म्हणते की हा असा आदर्श ठेवणारेस तो आपल्या बाळापुढे. अस्मिता खूप रडत हे सगळं बोलत असते. सचिन म्हणत असतो की अश्मी हे बघ तू ना प्लीज चिडू नकोस हां. आणि पुढे म्हणतो की मला माहिती ग मी चुकलोय म्हणून, पण मी आधी अर्जुनशी सुद्धा बोललो होतो, पण आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय का अस्मी की मी चुकलो ना, यानंतर माझं त्या मुलीशी काही संबंध नसेल. आणि पुढे म्हणते की ही चूक पुन्हा होणार नाही अस्मी आय प्रॉमिस असं सचिन सांगत असतो. बिचाराच मी त्याला खूप वाईट वाटत असतं. प्रतापराव म्हणतात अरे पण तू तरी असाच वागलास ना, आणि आता यावर काय बोलायचं आम्ही, आणि आता तुझी काय अपेक्षा आहे की आम्हाला कळू नये आम्ही सगळं विसरून जाऊ हे सगळं, ही तुझी अपेक्षा आहे का असं प्रतापराव म्हणत असतात. पुढे ते म्हणतात की सचिन मी आता या क्षणाला तुला लाथ मारून या घरातून बाहेर काढून टाकू शकतो, पण मी तसं करणार नाही. कारण हे बघ एक गोष्ट लक्षात घे, माझ्या मुलीला मी आयुष्यभर पोसू शकतो तेवढी माझी पात्रता आहे असं काय प्रताप सुभेदार म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात की माझी अस्मिता सुशिक्षित आहे आणि एकदम हुशार आहे, नवऱ्याच्या हाताशिवाय ती जगू शकते अगदी इझिली, पण मी तिच्या बाळाचा बाप तिच्यापासून ना हिरावून नाही घेऊ शकत म्हणून वाचलायस तू आज असं प्रतापराव म्हणत असतात. अर्जुन आता सचिनचा शर्ट खेचत म्हणतो मी आता तुला लास्टचा चान्स देतोय, परत जर का तुम्हाला असं काही करताना दिसलास तर मी तुला तिथल्या तिथंच संपवून टाकेन हां असं अर्जुन सचिनला चांगलाच धमकवत असतो. आता अर्जुन धमकवत असताना एकदम आवाज येतो अर्जुन म्हणून, आणि आता हा आवाज असतो पूर्णाजीचा. आता पूर्णाजी या सिरियलमध्ये बऱ्याच दिवसानंतर दाखवल्यात प्रेक्षकांनो. आणि आजचा जर का रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनल एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल, तर प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला एकदा लाईक करा. आता आपण पाहतोय की आता लगेचच इथे पूर्णाजी जे आहे तर ते अर्जुन म्हणतात आणि आतमध्ये आलेले दाखवले आहे घरामध्ये. आता सुरुवातीला तर या ज्या पूर्णा जे आहे तर ते सगळीकडे बघतात. प्रतापराव म्हणतात पूर्णाई बघित बरं झालंच तू आली, ती अगं आपल्या घरात जे घडायला नको ना ते झालंय ग असं प्रतापराव म्हणतात. आता पूर्णाजी म्हणतात ऐकलंय मी, आपल्या नातजवायचं खरं रूप दिसलंय मला असं पूर्णाजी म्हणत असतात. आता पूर्णाजीला सुद्धा हा सगळा प्रकार अजिबात आवडलेला नसतोय. आता त्या लगेचच अस्मिताकडे येतात. आता अस्मिता पूर्णाजीच्या गळ्यात पडून खूप रडते आजी म्हणून. आता पूर्णाजीला जसं वाईट वाटतंय ना तसंच अर्जुनला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, कारण तिची बाजू अजूनपर्यंत कुणी ऐकूनच घेतलेली नसते. आता लगेचच पूर्णाजी म्हणतात अस्मिता तुला या सगळ्यातलं काही ऐकावं पाहावं लागलं नसतं ना तर बरं झालं असतं, आणि तुम्हालाही कळायला हवं होतं. ही सगळी वादावादी अस्मिताच्या समोर व्हायला नको होती असं पूर्णाजी सगळ्यांनाच म्हणतात. आता सगळ्यांना ही गोष्ट पटते, पण नाईलाज होता ना, कारण सिच्युएशनच तशी घडलेली होती. आता पूर्णाजी म्हणतात या सगळ्या परिस्थितीचा तिच्या बाळावरती परिणाम होऊ शकतो, आणि सगळ्यात अगोदर आपल्याला बाळ महत्त्वाचं आहे.
आता हे कल्पनाताईंना सुद्धा पटत असतं. सचिन मध्येच म्हणतो, मी तिला हेच सांगत होतो. त्यावर लगेचच पूर्णाजी ओरडतात, मी तुझ्याशी बोलत नाहीये, या घरानं नेहमीच तुझा जावाई म्हणून मान ठेवलाय सचिन. असं आता पूर्णाजी सचिनला रागवत असतात आणि पुढे म्हणतात, पण ती तुझी योग्यता तरी आहे का? असं म्हणल्यानंतर सचिन गप्प बसतो. आता पूर्णाई म्हणतात, सुभेदारांच्या पुरुषांमध्ये प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता ही गुण असतात, पण तू सिद्ध केलेस की तू सुभेदार नाही आहेस, हे असं पूर्णाजी म्हणत असतात. आता बरोबर आहे ना, तो जावाई आहे, जावाई कसा सुभेदार असू शकतो? आता पूर्णाजी म्हणतात, तू अस्मिताला जी काही जखम दिलीस ती कधीही भरून येणार नाही. सचिन म्हणतो, मी आता कोणाची शपथ घेऊ? मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल की मी पुन्हा असं करणार नाही? माझ्या आयुष्यात तिथून पुढे फक्त आणि फक्त अस्मी असणार आहे, असं सचिन बोलत असतो आणि पुढे म्हणतो की माझं फक्त तिच्यावरचीच प्रेम आहे म्हणून. आता या सचिनच्या वाक्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. आता इथे प्रतापराव म्हणतात, अरे तुझ्यासारख्या माणसावरती कोण कसा विश्वास ठेवेल? आणि पूर्णाजी म्हणतात, तू अस्मिताला दुखावलंयस सचिन, स्त्री म्हणून तिचा अपमान केलायस. पुढे पूर्णाजी सचिनला म्हणतात, पण कोणत्याही स्त्रीची तुला किंमत असेल असं मला वाटत नाही. त्यावर सचिन म्हणतो, पूर्णाजी मी पण माणूसच आहे ना, आणि माणसाकडून तर चुका होतात ना, असं सचिन म्हणत असतो. आता सचिन इथे माफी मागण्याचा खूप प्रयत्न करतो. सचिन म्हणतो, मी आता कसं पटवून देऊ की म्हणजे तुमचा विश्वास पटेल की मी खरंच सुधारलोय, माझ्याकडून ना अशी चूक पुन्हा होणार नाही. आता मी तुम्हाला कसं पटवून सांगू? आता हा सीन इथेच संपलेला दाखवला आहे. आता दुसरा सीन आपण लगेचच पाहतोय की दुसऱ्या सीनमध्ये आज ना सुभेदारांच्या घरात खूपच मोठा तमाशा दाखवला आहे. आता दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय, महिपत म्हणत असतो की साक्षीला कुणी धमकी दिली, कोणाचा एवढा जीव वर आलाय? तर लगेच साक्षी म्हणते, ते मला माहीत नाही, पण पोलीस साक्षीच्या दारापर्यंत येऊन पोचले होते, त्यावेळेस ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे वाचली. आणि पुढे म्हणते, आणि ती हे सगळ्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलली, ऐकलत ना तुम्ही अण्णा सर? असं प्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते की अण्णा सर, अर्जुन आणि सायली तुम्हाला पकडण्यासाठी काय काय प्लॅन करतायत हे फक्त मी तुम्हाला सांगू शकते, असं प्रिया म्हणत असते महिपतला. महिपत शांतपणे ऐकून घेत असतो. प्रिया पुढे म्हणते की तुमच्यासाठी, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी त्यांच्या दाराला कान लावून उभी असते. आता त्यांच्या खोलीच्या बाहेर फक्त गादी टाकायची शिल्लक राहिली आहे, असं प्रिया महिपतला सांगते. आणि पुढे म्हणते की आता मी तुमच्यासाठी एवढं काही करते, मग तुम्ही माझ्यासाठी एक छोटी गोष्ट नाही करू शकत? महिपत म्हणतो, तू हे सगळं कशासाठी करतेस हे मला समजत नाही का चिचुंदरे? जाणे मी जर का त्या नाग्याने तोंड उघडलं, त्या किल्लेदार आणि सुभेदारांच्या तावडीतून सापडली, तर मी तुझ्याने त्याच्या बाजूला उभं राहायला पाहिजे आणि अख्ख्या जगाला बोंबलून सांगायला पाहिजे की खरी तन्वी तू आहे. बरोबर आहे ना? आता हे सगळं सांगितल्यानंतर लगेच प्रिया हसायला लागते. लगेच महिपत पण तिला वाकडं दाखवतो आणि हसायला लागतो. आता प्रिया म्हणते, मानलं अण्णा सर, तुम्हाला कसले हुशार आहेत हो तुम्ही, नाही उगाच नाहीत ना तुम्ही, एकदम मैपत शिकरे आहात. आणि पुढे प्रिया म्हणते की मी तुमच्या साक्षीला सुखरूप ठेवेन. आणि पुढे म्हणते की पण त्या बदल्यात तुम्ही मला सुखरूप ठेवायचं, असं प्रिया आता महिपतशी डायरेक्ट डीलच करते साक्षीच्या बदल्यात. आणि पुढे म्हणते की ठेवाल ना म्हणून. आता हा जो महिपत आहे तर तो फक्त मनातल्या मनात विचार करतो आणि म्हणतो, आता महिपत शिकरे आता असा अडकला आहे की याची चुंदरीसमोर पण याला वाकावं लागणार, असं महिपत विचारच करत असतो. आणि आपल्याला आता लगेचच पुढचा सीन दाखवलेला आहे. आता पुढचा सीन पुन्हा सुभेदारांच्या घरातला दाखवलेला आहे. अर्जुन म्हणत असतो, सचिनला काहीही करू नकोस, अगदी या शब्दात तुम्हाला म्हणायला असं होतास ना, माझ्या पाया पडायला निघालेला होतास तू. अर्जुन आता सचिनला बोलत असतो. आज सुभेदारांच्या घरातलं वातावरण खूप कडक दाखवलेलं आहे. अर्जुन म्हणतो की इतकी माझी माफी मागायला निघाला होतास, पण परत तू तेच केलंस ना. सचिन म्हणतो, आता मी तुम्हाला कसं पटवून देऊ की मला खरंच पश्चाताप होतोय? आता पूर्णाजी म्हणतात, तुला जर खरंच पश्चाताप होत असेल ना तर ते तुझ्या वागण्याने सिद्ध कर म्हणून. आणि असं म्हणल्यानंतर सचिन गप्प बसतो. पुढे पूर्णाजी म्हणतात, आमचं दुर्दैव की ती अस्मिताच्या या अवस्थेत आम्ही तुझ्याशी संबंधसुद्धा तोडू शकत नाही, असं पूर्णाजी म्हणत असतात. आता सचिन लगेचच गुडघ्यावर बसतो आणि हात जोडतो आणि आता लगेचच पूर्णाजीला सगळ्यांच्या समोर म्हणतो की मला माफ कर अस्मी, आपल्या प्रेमासाठी, आपल्या संसारासाठी आणि आपल्या बाळासाठी प्लीज मला माफ कर ग अस्मी, असं हा सचिन जो आहे तो गुडघ्यावरती बसून माफी मागत असतो. आणि पुढे म्हणतो की जे काही झाले ना तर ते प्लीज सगळं काही विसरून जा, आय प्रॉमिस यू.
आणि म्हणतो की इथून पुढे मी तुला तक्रारीची एकदा संधीसुद्धा देणार नाही, आय प्रॉमिस. असं म्हणत असता अस्मिता लगेचच तिथून अडकळत तिच्या रूममध्ये निघायला लागते बरं का. आता सायली तिला मदत करते चालण्यासाठी आणि तिला तिच्या रूममध्ये निघून जाते. बिचारी अस्मिता खूप रडत असते. रडतच ती रूममधून निघून जाते. सचिन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो अस्मी म्हणून. इतक्यातच पूर्णाजी म्हणतात, थांब सचिन, इतक्यात तू आता अस्मिताच्या जवळ येण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस. तू तिच्यापेक्षा लांब राहिला ना तर तेच बरं आहे म्हणून असं म्हणत असते. आता अस्मिता तिच्या रूममध्ये निघून जाते. आता असं झाल्यानंतर सचिन थोडा विचार करतो की आता आपण कोणाशी बोलायचं. लगेच प्रतापरावना म्हणतो की डॅड 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 करत लगेच त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो की डॅड मम्मा प्लीज मला एकदा लास्ट माफ करा ना प्लीज. आता हे दोघे सुद्धा त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आता तिथे पूर्णाजी उरतात. सचिन म्हणतो, पूर्णाजी माझं ऐकून तर घ्या. पूर्णाजी पण ऐकत नाहीत, रूममध्ये निघून जातात. आता पुन्हा सचिन अर्जुनकडे येतो आणि मग अर्जुन म्हणतो. अर्जुन त्याला एकदमच हात करतो आणि अर्जुनसुद्धा तिथून निघून जातो. अर्जुन एक शब्दसुद्धा त्याच्याशी बोलत नाही. आता हे सगळेजण निघून गेल्यानंतर प्रिया दाखवलेली आपल्या इतक्यात ही मैपतकडून आली सुद्धा. कमालच दाखवले ह्या मालिकेत. आता प्रियाने हे सगळं ऐकलं, हे सुद्धा तिथं दाखवले. आता सचिन मनातल्या मनात हसतो आणि म्हणतो की आज हास्य जरा उलटे पडले पण हा गेम मी जिंकणार. आणि पुढे म्हणतो की तरी बरं अजून ते यांना हे नाही कळलेलं की अजून मी बँकरप्ट झालो आहे म्हणून. आणि पुढे म्हणतो आणि ते मी यांना कळूसुद्धा देणार नाही म्हणून हसायला लागतो. आता प्रिया हे सगळं बघत असते दारात उभारून आणि म्हणते, हा सचिन तर पोचलेला गडी निघाला. सुभेदारांच्या आबरूची तर लक्तरच काढली यानं. आणि या सगळ्यांना ना हे असंच पाहिजे आहे, जिथं तिथं अपमान करायचा असतो ना यांना माझा, असं प्रिया म्हणत असते. आता प्रिया काय करते की सचिनच्या जवळ जाते, उगाचच त्याला लुक देते आणि तिथून ती निघून जाते. आता प्रिया आलेली बघून लगेच सचिन पूर्ण फार शहाणा असल्यासारखा तिचे हावभाव बदलतो. पण प्रिया तिथून निघून जाते. प्रियाला आता सचिनची काय लायकी आहे ना तर ते चांगलं समजलेलं असतं. आता आपण या सीनच्या नंतर पुन्हा दुसरा सीन पाहतोय तर तो सुद्धा सुभेदारांच्या घरातलाच. आता डायनिंग टेबलवरती सगळेजण येऊन बसलेले असतात. आता सचिन सुद्धा येतो, सगळ्यांकडे बघतो तर सगळेजण तोंड खराब करतात त्याच्याकडे बघून. आता सचिन कोणालाही काही न बोलता तिथं येऊन बसतो खुर्चीवरती. आता इतक्यातच प्रिया येते आणि म्हणते, सुभेदारांच्या घरात सगळे हसत खेळत जेवतात, इथं निगेटिव्हिटी अजिबात चालत नाही, असंच म्हणाले होतीस ना ग तू, असं प्रिया सायलीकडे बघून म्हणत्या. आता अर्जुन पूर्णाजी सगळे जण जे आहेत ना तर ते बराच वेळ दाखवलेला आहे आपल्याला की प्रियाकडे बघतात. आता सायली म्हणते, प्रिया प्लीज आता कुठलीही चर्चा नको. प्रिया म्हणते, असं कसं तू मला इथे बसून जेवायला दिलं नव्हतंस, माझा हात धरून माझ्या खोलीत मला पाठवलं होतंस तू, आणि असं कसं म्हणू नकोस म्हणते. आणि पुढे प्रिया म्हणते की तू असं का केलं होतंस, कारण सुभेदारांची सून होण्याची लायकी नाही आहे ना माझी, म्हणून तू मला असं केलंस ना, इथे बसू दिलं नाही, निगेटिव्हिटी वगैरे पसरवते म्हणून. आणि मग आता काय तुमच्याकडे जावायची लायकी तपासली जात नाही का, असं आता प्रिया म्हणते. सगळ्यांचे चेहरे जबरदस्त दाखवलेत. प्रिया पुढे म्हणते का सुनेसाठी वेगळे नियम आणि जावयासाठी वेगळे नियम आहेत तुमच्याकडे म्हणून. आता असं प्रियाने म्हणल्यानंतर पूर्णाजी लगेचच म्हणतात, तन्वी सुभेदारांच्या घरात काय घडतं याची तू काळजी करू नकोस. आणि पुढे म्हणतात की तुझा या घराशी काहीही संबंध नाही आहे. आता असं म्हणल्यानंतर प्रिया कुठे गप्प बसणार आहे. लगेच पुढे पूर्णाजी आणखीन म्हणतात, पण तू कुठे गप्प बसणार आहेस, तू असशील अश्विनची बायको, पण आम्ही तुला आमची सून मानत नाही आहे. आता लगेचच प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी तू हे सगळं सचिनला का नाही सांगत आहे. आता अस्मिता तर कोणाकडेच बघत नसते. आता लगेच प्रिया पूर्णाजीची खोटी ॲक्शन करून हात करून म्हणते, सचिन तू फक्त अस्मिताचा नवरा आहे पण आम्ही तुला जावई मानत नाही, असं का नाही तू बोल सचिनला. तर लगेच प्रतापराव म्हणतात, तू पूर्णाईला जा विचारतेस. तर तन्वी म्हणते, नाही बाबा मी एक साधा प्रश्न विचारते, तुम्ही कधीच मला स्वतःला सिद्ध करण्याची एक संधीसुद्धा दिली नाही तो. आणि प्रिया पुढे बोलते की मग सचिनला का तुम्ही ही संधी देताय, बोला ना. आता असा प्रियाचा प्रश्न असतो सगळ्यांच्या समोर की जावायला एक नाही आणि सुनेल एक का म्हणून. आता प्रिया पुढे म्हणते, अहो मी तर एक गुंडानी त्याच्या मुलीला घाबरून एक खोटी साक्षी दिली होती बस, फक्त एवढंच तर मी केलेलं होतं, निदान बाहेर खेलीपणा तर मी केलेला नव्हता ना. आता असं म्हणल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांचे चेहरे दाखवलेले आहेत. सचिन म्हणतो, तोंड सांभाळून बोल तन्वी. आता लगेचच प्रिया म्हणते, गप्प बस रे सचिन, तू तर काय बोलूच नकोस. आणि पुन्हा म्हणते, सॉरी असं प्रिया लगेचच नाटक करायला लागते. आणि पुढे म्हणते की सॉरी सचिन भाऊजी,
काय ना की तुम्ही जावई आहात ना या घरचे. लगेचच सचिनना नाक फुगलेलं दाखवले. आता प्रिया म्हणते कसंही असलं तर तुम्हाला मान द्यायला हवा ना. आणि आता हसते कुचेष्टेने म्हणते की आणि नावडत्या सुनेला इथे कोण विचारतंय नाही का. आता सगळेजण प्रियाकडे बघत असतात की ही कशी बोलते म्हणून. आता असं दाखवल्यानंतर आजचा हा भाग जो आहे तो इथे संपलेला दाखवला आहे प्रेक्षकांना. उद्याचा भागसुद्धा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण हा भाग बघण्यासाठी प्लीज माझ्यावरती सिरियल ॲप माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण उद्याच्या भागात दाखवतोय अर्जुन आणि सायलीची भांडण होतात. अस्मिता बाबीचं सगळं सत्य का नाही सांगितलं म्हणून पूर्णाजीसुद्धा म्हणतात तुझा हेतू चांगला होता पण पद्धत चुकली. आणि आता घरातले सगळेजण वातावरण निवडण्याचा प्रयत्न करतात. आता घरातले सगळे खीर करणार असतात आणि असं सायली जी आहे ती अस्मिताला बोलवायला जाते. पण सचिन पण सायली जी आहे तर ती अर्जुनशी तिने अबोला धरलेला असतो. आणि हा भाग आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना. उद्याचा भाग सुद्धा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यापूर्वी प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छान अशा फ्रेश एपिसोडमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.